नमस्कार बोल. हॅलो नमस्कार. नीट 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 लवकर बोल पटकन. हॅलो नमस्कार. त्याला फटका दिलाय मी म्हणून तो रडतोय. आपण कुठे चाललोय? आम्ही चाललोय कियांच्या स्कूलला. आज स्कूलमध्ये काय आहे? रिझल्ट शो करणार आहे ना तुझा? कियांचा रिझल्ट दाखवणार आहे आणि आईसाठी हळदी कुंकू आहे ना स्कूलमध्ये. चल मग आपण जाऊया. चलायच्या बाय नको करू, आपण पुन्हा भेटणार आहे. ओके. आम्ही पोचलो कियांशच्या स्कूलमध्ये आणि पोचल्या कियांशला लगेच खेळायला जायचं होतं. तर लगेच झोका वगैरे खेळायचा होता. पण वर्गात जाऊन कियांचा रिझल्ट बघितला, त्याचा रिमार्क बघितला. छान असा रिमार्क मिळालेला होता. कियांशची मस्ती चालू होती टीचरसमोर माझ्यासोबत. आणि कियांच्या स्कूलमध्ये छान असं संक्रांतीचं हळदी कुंकवाचं डेकोरेशन केलेलं होतं. छान असं डेकोरेशन केलेलं तुम्ही बघू शकता. त्यानंतर तिथल्या मावशींनी मला हळदी कुंकू लावलं आणि मीही त्यांना हळदी कुंकू लावलं मस्तपैकी. आणि जे काही वाण दिलेलं होतं ते मी घेतलं. आणि कियांश आमच्याकडे बघत होता नेमकी ह्या दोघींचं काय चाललं आहे, काय करतायत ह्या दोघीजणी. मस्तपैकी असं त्याचं आमच्याकडे लक्ष होतं. तिथे हे दोघींकडे एकमेकींकडे बघत होतं. त्याला पण तिळगुळ हवे होते. त्यानंतर आम्ही त्याच्या स्कूलमधून निघालो. आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी. आणि कियांश तुम्ही बघू शकता कसा झोपला होता गाडीवर. त्याला मी उठवत होते की अरे कियांश उठ उठ, आजोबा येत आहेत. कारण आम्ही रस्त्यावर अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आजोबांची वाट पाहत थांबलो होतो. माझे पप्पा येणार होते. मग रस्त्यावर त्यांची वाट पाहत आम्ही थांबलेलो होतो की कधी येत आहेत आजोबा कियांशचे म्हणून. आणि तो मस्तपैकी झोपलेला होता. त्याला काही माहीत नव्हतं की आजोबा येत आहेत की काय. त्याच्यासाठी हे सरप्राईज होतं की आजोबा येत आहेत म्हणून. आणि त्यानंतर आजोबांची गाडी मग त्याच्यानंतर आली. आमच्या आजोबांची गाडी आली तरी पण कियान झोपेतच होता. त्याला माहितीच नाही की आजोबा आले आहेत म्हणून. मग आजोबांची गाडी आल्यानंतर कियांशला मी उठवत होते की अरे कियांश उठ, आजोबा आलेत, आजोबा आले. कियांश उठला. इकडे बघ ना की आजोबांच्या गाडीत चालला. आता मी जाऊ का नाशिकला?